एसटी कर्मचारी आंदोलनासंदर्भात अद्याप तोडगा नाही. संपकऱ्यांची आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. कर्मचारी काय निर्णय घेतात, काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष. एसटी संपाचा आजचा दुसरा दिवस. वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची भीती. करार पद्धतीनं चालक आणि इतर कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. समरजित घाडगे यांना आमदार बनवा, आम्ही मंत्री करतो. पवारांचे कागलकरांना आवाहन. घाडगे यांचा मुश्रीफांसोबत सामना जवळपास निश्चित. विधानसभेमध्ये 60 पेक्षा अधिक जागा लढण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी. मुंबईतल्या बैठकीनंतर सुनील तटकरेंकडून अजित पवारांच्या समीकरणावरती उत्तर. विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही उतरणार मैदानात. मुंबईतल्या 36 मतदारसंघावर संघाची नजर. लोकसभेतील कमी जागा विधानसभेमध्ये भरून काढणार. मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे वसमत हिंगोली महामार्ग वाहून गेला. पुरामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू. नदीमध्ये वाहून गेलेल्यांचा शोध सुरू. भारतीय लष्कराची ताकद अधिक वाढणार. 1,45,000 कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी. 99% शस्त्र खरेदी स्वदेशी. काँगो देशांमध्ये तुरुंगामधून पळून जाणाऱ्या 129 कैद्यांचा मृत्यू. गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये कैद्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.